यातले सहज तुझ्या काळाच्या डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्राणानं माझा तुझा याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पाला जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा किनारा जागृतीचा कधीही पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडून लागली तर इथेच मेघ आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात संचार करण्याची हिंमत होत नाही म्हणून सहन करतो हे जुने जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाच्या अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेली सर्वांची विटंबना आणि अखेर करुणेचा कडा घेऊन आमच्याच मारेकऱ्याच्या दाराशी उभे राहतो हे विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही त्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला ज्याला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस मग विसरलेल्या हाडाचे सापळे घेऊन हे तेवढा करा आम्ही थेरड्यानी कुणाच्या पायावर डोकं आणायचं कुणाच्या पायावर डोकं आणायचं या प्रार्थना निरर्थक आहे दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कोणाची प्रार्थना करत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून दयाही दाखवत नाही सीझर अचल आहे उत्तरेकडल्या नक्षत्रासारखा साऱ्या काळाकणात तोड नाही त्याला प्रत्येक जळते आहे चमकते आहे पण आपल्या जागेवर स्थिर असणारी एकच ध्रुवाची चांदणी या अगणित माणसाच्या दुनियेत मला एकच माणूस ठाऊक आहे तो आपल्या जागेवर ठामपणे उभा आहे तो मी आहे जुलियस सीझर मी आहे अथेल्लो मी आहे प्रतापराव आणि सुधाकर मी आहे नटसम्राट गणपतराव बेलवेलकर सगळेच महापुरुष माझ्या देहाच्या शाम्यानात आहे आणि महापुरुषाची छाती म्हणजे मारेकऱ्याच्या कट्यारीला कायमच आव्हान चिरंतन आव्हान ते मारेकऱ्यांनी मला घेरलंय मला मारण्यासाठी आपल्या कट्यारी उपसले आहेत मारतायत मला मारा 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 विकास तू सुद्धा मर सीझर मर असं असतं नाटक राजा असं नाटक